मुंबई महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतांची मोजणी म्हणजे निकाल जाहीर होणार आहे. त्यापूर्वी या निवडणुकीच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. 23 डिसेंबर म्हणजे आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झालेली आहे. 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ असणार आहे. त्यामुळे आता आजपासून सुरू झालेल्या या उमेदवारी अर्ज भरण्याच्या तारखेपासून ते 30 डिसेंबर पर्यंत कशा प्रकारे उमेदवारी अर्ज दाखल होते, कोणाकोणाला संधी मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. सध्या मुंबई असेल किंवा आसपासचा परिसर पाहिला तर रात्रीची जागा वाटपासाठीची खलबत आणि दिवसाची चिडीचूप अशाच प्रकारचं वातावरण सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. साधारणतः पाहायला गेलं तर मुंबईमध्ये सत्ताधारी महायुती असेल किंवा विरोधातली महाविकास आघाडी असेल किंवा नव्यानं युतीने सामोरे येणार असलेले ठाकरे बंधू असतील, यामध्ये जर पाहायला गेलं तर एकंदरीत महायुतीची सध्या जागा वाटपाची चर्चा असेल तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा जे 3 पक्ष आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा विभागणी झाली असून एकंदरीत जागा वाटपाची चर्चा असेल. मात्र या सगळ्यामध्ये अद्यापही कशा प्रकारे जागा वाटप असणार, महापालिका निवडणुकीला कोणत्या रणनीतीने सामोरं जाणार हे अद्याप समोर आले नाहीये. सध्या महायुतीबाबत चर्चा करूया, यानंतर महाविकास आघाडीचं सध्या राजकारण काय ते सुद्धा जाणून घेऊया. महायुतीबाबत बोलायचं झालं तर महायुतीमध्ये एकंदरीत 3 पक्ष आहेत. शिवसेना आहे, भाजप आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आहे. महायुतीतील 2 पक्षांमध्ये सध्या युतीची चर्चा सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे दोन्ही प्रमुख नेते हे आपल्याला एकत्र एका मंचावरती असेल, बैठकीच्या माध्यमातून असेल, समन्वय समितीच्या माध्यमातून असेल, या दोन्ही पक्षाचे नेते मंडळी भेटत आहेत, बैठका घेत आहेत आणि जागा वाटपांचं सत्र, जागा वाटपांचं सूत्र आणि नेमकी तारीख काय असणार याचं डिस्कशन करत आहेत. मात्र यामध्ये कुठेच आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पाहायला मिळत नाहीये. कारण ज्या प्रकारे पाहायला गेलं तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना मुंबईच्या महापालिका निवडणुकीसाठी निवडलेलं नेतृत्व म्हणजे नवाब मलिक आणि याच नवाब मलिक यांच्यावरती महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेले अनेक आरोप, ज्यामध्ये दाऊदशी संबंध असतील किंवा देशद्रोहीचे आरोप असतील, असे अनेक आरोप असताना महाविकास आघाडीमधील ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला नवाब मलिक यांच्यावरती झालेले आरोप, त्यामुळं आता महायुतीतील भाजप आणि शिवसेनेनं मुंबईतील नवाब मलिक यांचं नेतृत्व नाकारलंय. या एकंदरीत नाकारलेल्या नेतृत्वामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही मुंबईच्या पार्श्वभूमीवरती असेल किंवा मुंबईच्या आसपासच्या महापालिका निवडणुकीच्या असतील किंवा महापालिका असतील त्या पार्श्वभूमीवरती जागा वाटपाच्या चर्चेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या पाहायला कुठे मिळत नाहीये. तर महायुतीमधील हे जे 2 पक्ष आहेत भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपांच्या चर्चा असतील या रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात घडताना पाहायला मिळत आहे. मागील 2 दिवस सातत्यानं एकनाथ शिंदे असतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा प्रमुख नेते मंडळी असतील, हे रात्रीच्या वेळी एकंदरीत बैठका घेताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे रात्रीच्या बैठकीमध्ये जागा वाटपांचं सत्र ठरतंय का, तर दुसरीकडे जागा वाटपांचं सत्र ठरत असताना एकंदरीत जागा वाटप नेमकी कधी जाहीर केली जाणार, कोणाच्या वाट्याला किती जागा येणार, यामध्ये पाहायला गेलं तर राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही कुठे दिसत नाहीये. मात्र शिंदेच्या शिवसेनेकडून जवळपास 100हून अधिकचा आकडा भाजप समोर जागा वाटपाच्या चर्चेमध्ये ठेवलेला आहे. तर दुसरीकडे भाजपही जवळपास 150हून अधिक जागा निवडणुकीमध्ये लढवण्यावर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र आता एकंदरीत चर्चा रात्रीच्या आणि दिवसा चिडीचूप असं या समीकरणामध्ये घोषणा नेमकी कधी होणार, जागा वाटपा संदर्भात मुळामध्ये एकंदरीत जागा वाटपाची जरी चर्चा असली तरी दुसरीकडे अद्याप युती होणार का, जरी सातत्यानं माध्यमांवरती पाहायला मिळत असलं की मुंबई महापालिकेसाठी असेल, ठाणे महापालिकेसाठी असेल, कल्याण डोंबिवलीसाठी असेल, युतीच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात असलं तरी अधिकृतरित्या अद्याप माहिती त्या संदर्भातली समोर आलेली नाहीये. भेटीगाठी या होताना पाहायला मिळत आहे. मग एकनाथ शिंदे यांची भेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण घेत असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा भाजप आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांमध्ये भेटीगाठी होत असतील. मात्र अधिकृतरित्या युती नेमकी कुठे असणार हे अद्याप जाहीर झालेलं नाहीये. तर दुसरीकडे अद्यापही जागा वाटपाचं सत्र कसं असणार ते जाहीर झाले नाहीये. तर महायुतीमध्ये सध्या भाजप आणि शिवसेना हे जागा वाटपासाठी असेल किंवा युतीसाठी असेल हे चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कुठेच पाहायला मिळत नाही. त्यामुळे मुंबई असेल, ठाणे असेल आणि कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, याशिवाय इतर ज्या महापालिका आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीतील काँग्रेस सारखा स्वबळाचा नारा देणार का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आता हे झालं महायुतीचं. सध्या महाविकास आघाडीमध्ये पाहायला गेलं तर काँग्रेसनं सुरुवातीलाच स्वबळाचा नारा हा मुंबई महापालिकेसाठी दिलेला आहे.
तर या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमधील पहिल्या टप्प्यातील नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर जी सेमीफायनल मानली जात होती, या निवडणुकीमध्ये काँग्रेसला ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जास्त जागा मिळवता आल्या. त्यामुळे निश्चितच स्वबळाचा नारा हा त्यांच्यासाठी या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे फायदेशीर ठरतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतोय की एकीकडे काँग्रेसचा निर्णय, तर दुसरीकडे अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं नेमकं कोणासोबत जायचं हे अद्याप जाहीर केलेलं नाहीये. कारण ज्या प्रकारे ठाकरे बंधूंना साथ द्यायची की काँग्रेस सोबत जायचं का संपूर्णपणे महाविकास आघाडीसोबत लढायचं हे अद्याप स्पष्ट नाहीये. तर दुसरीकडे आपण पाहतोय दोन ठाकरे बंधू हे आपल्याला मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यांच्यामध्ये सुद्धा चर्चा आहेत. मात्र मुंबईमधील दादर, माहीम, शिवडी असेल, सोबतच विक्रोळी असेल, भांडूप असेल आणि या सगळ्या चर्चांवरती कुठेतरी तिढा असल्याचं पाहायला मिळत होतं. मात्र यापैकी दादर, माहीम, शिवडी यातील ज्या चर्चा असतील किंवा त्याच्यातला तिढा होता तो ठाकरे बंधूंचा तिढा हा दूर झाल्याचं अशी सुद्धा चर्चा होती. मात्र अजूनही युतीची घोषणा झाली नाहीये. त्यामुळे आता नेमकं युती कधी होणार, युतीची घोषणा कधी होणार याकडे कार्यकर्त्यांसोबत सर्वांचं लक्ष लागलंय. तर दुसरीकडे आपण पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं विद्यमान नगरसेवकांना ठाकरे संधी देणार का त्या ठिकाणी मनसेच्या नव्या उमेदवाराला संधी देणार, हाही पेच या ठाकरेंच्या युतीसमोर उभा टाकलेला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबाबत बोलायचं झालं तर अद्याप भूमिका स्पष्ट नाहीये. मात्र पुण्यातून ज्या प्रकारे बातमी समोर येते त्यानुसार 25 किंवा 26 डिसेंबर रोजी एकंदरीत महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही पवार म्हणजे काका पुतण्या एकाच मंचावरती निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भातली अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाहीये. मात्र दोन्ही पवार कुटुंब एकत्र येणार का, पवार आणि म्हणजेच काका पुतण्या एकत्र निवडणुकीला सामोरं जाणार का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता ठाकरे बंधूंबाबत सविस्तर थोडक्यात जाणून घ्यायचं झालं तर अद्यापही जागा वाटपांसंदर्भात चर्चा चालू आहे. मात्र या चर्चेमध्ये ज्या 84 जागा निवडून आल्या होत्या शिवसेनेच्या त्या सर्व जागांवरती ठाकरे गटाकडून दावा करण्यात आलेला आहे. मात्र आता त्यातील काही जागांवरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सुद्धा दावा केला जातोय. त्यामुळे आता जागा वाटपांचं सत्र, युतीची घोषणा नेमकं कधी होणार, कशा प्रकारे जागा वाटप ठरणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता शर्यत लागली आहे ती म्हणजे महायुती का ठाकरेंची युती का संपूर्णपणे महाविकास आघाडी. पहिला महायुती जागा वाटप जाहीर करणार का आणि त्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधू आपलं जागा वाटपाचं सत्र जाहीर करणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीमध्ये कोण कोणावरती ताकदवान ठरतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे आज 23 डिसेंबर असून आजपासून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली, म्हणजेच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. असं असताना अद्याप उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भातल्या माध्यमांसमोरच्या बातम्या असतील, चर्चा असतील या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे आता पक्ष कोणाला संधी देतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. दरम्यान आता या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, मुंबई.